ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या 4 मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। नेत्राचा अपघात झाल्यानंतर सर्वजण हे हॉस्पिटलमध्ये नेत्राला भेटण्यासाठी येतात आणि त्यावेळेस अपूर्वा ही सुरेखा आणि कौशिकला सांगते, आता नेत्राताईच्या बाळाचे काय झाले ते व्यवस्थित आहे की नाही याची आपण काळजी करायला नको। तेव्हा सुरेखा ही तिच्यावर रागून बोलते, अपूर्वा तू हे काय बोलत आहेस? तेव्हा अपूर्वा बोलते, हो मी योग्य बोलत आहे, कारण नेत्राताई ही प्रेग्नंट नाही। तेव्हा शशांकला देखील राग येतो आणि तो अपूर्वावर आवाज वाढवून बोलतो। तेव्हा अपूर्वा शशांकला बोलते, हो खडूस मी बोलते ते योग्य आहे आणि माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत, नेत्राताईचे ब्लड रिपोर्ट्स। आणि तेव्हा सर्वजण हे आश्चर्यचकित होऊन अपूर्वाकडे पाहू लागतात, तर नेत्रा मात्र अतिशय घाबरते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, नेत्राने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला होता हे सत्य समजल्यानंतर सर्वजण हे नेत्राला काय शिक्षा करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।